तर वाघाच्या खाद्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी एक नवा प्रस्ताव मांडलाय। वाघांसाठी पोल्ट्री फार्म प्रमाणे रॅबिट फार्म सुरू करणार। वाघ बिबट्यांना खाद्य कमी पडत असल्याने रॅबिट फार्मचा प्रस्ताव मांडण्यात आला। मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून बाजूला वाघ सोडा असे यावेळी मुनगंटीवार म्हणाले। मंत्र्यांऐवजी अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणा असं देखील ते म्हणाले। दरम्यान शिकारांची कातडी झाडाला लटकवा असं आदित्य ठाकरे म्हणाले। सह्याद्रीच्या या ठिकाणी 8 वाघ इथं सह्याद्रीमध्ये आणले। काही वाघ वंतारामध्ये देण्याची त्यांना विनंती केली। त्याच्यातील 50 लेपर्ड नेले, बिबटे नेले, परंतु आता त्यांच्याकडे प्रोव्हिजन त्यांना मी करा सांगितलं, तुमच्याकडे सध्या घ्या, आम्ही सगळा आमचा विस्तार केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही आपल्याकडचे घेऊ। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश प्रत्येक जिल्ह्याला एक लेपर्ड सफारी साधारणपणे 5-5 हजार एकराची, विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याला टायगर सफारी म्हणजे बंद वाघ नाही, वाघ खुले, जशी ताडोबामध्ये आपण जातो तशाच प्रकारचं चित्र निर्माण होईल। आणि साधारणपणे या राहिलेल्या 42 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची भूमिका घेतली जाईल। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये आवश्यकता असेल, समजा काही अधिकारी ऐकण्याच्या बाहेर असतील, तर मला आठवतं की 2013 मध्ये याच विधानसभेत मी सांगितलं होतं की अशा अधिकाऱ्यांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा। पुन्हा एकदा 2026 मध्ये तेच सांगतोय। जर अशा पद्धतीने ते गंमत समजत असेल, मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून चंद्रपूर, गडचिरोली किंवा तत्सम जिल्ह्यातील दुःख त्यांना समजून येत नसेल, तर कायदा 1 दिवसाचा कायदा करा। असे अधिकारी जे फाईलवर बसले आहेत त्यांना 1 दिवस झाडाला बांधा, म्हणजे लक्षात येईल वाघ सोडल्यावर इतरांच्या जीवावर काय बिततं। आपण साधारण पाहतो की गावं जिथे आहेत त्या परिसरामध्ये कधी कधी कचऱ्याचे ढीग वाढतात आणि मग कचऱ्याचे ढीग वाढल्यानंतर तिथे डुकरे असतील, कुत्रे असतील, हे सगळे येतात। ते खायला कधीतरी हे वाघ किंवा बिबटे येतात आणि मग त्याच्यातून ते समोर लहान मुलं दिसतात, महिला पुरुष दिसतात, त्याच्यावर कधी कधी हमले होतात। तर आपण ग्रामविकास खात्यासोबत तिथे देखील एक स्वच्छता मोहीम ही जर राबवली तर मला वाटतं हे हमले खूप कमी होऊ शकतात। आणि शेवटची गोष्ट म्हणजे हा एक पूर्ण वाघाचा विषय बाजूला, पण जे पोचिंगचा आता जे जयंत पाटील साहेबांनी देखील उल्लेख केला, मध्ये येऊरमध्ये देखील एक केस झाली। माझी तर आपल्याला विनंती आहे की पोचिंग करताना आपण पाहतो वाघाची नखं असतील, बिबट्याची नखं असतील, दात असेल, कातडी असेल, हे काढली जातात। जर हे कुठचेही पोचर सापडले तर आपण जसं आता सुधीर भाऊंनी सांगितलं की झाडाला बांधा, तर माझी तर आपल्याला आग्रहाची विनंती असेल, एकतर पोचरना शूट ॲट साईट करा किंवा त्यांची कातडी काढून तिथे लटकवा त्यांना उलट। हे करणं गरजेचं आहे, नाहीतर आपलं हे जे वन्यजीव आहे हे नष्ट होत जाणार। भंडारा जिल्ह्यातल्या वाघिणीसह बछड्यांचा मुक्त संचार